चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। अखेर वन विभागाच्या प्रयत्नांना आले यश। करवीर तालुक्यातील खुपिरी येथे कोंडार शेत नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामधील रामराव पाटील या शेतकऱ्यांच्या शेतामधील ऊस तोडणी चालू असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी या रानमांजराची 2 पिले आढळून आली। त्यांनी तात्काळ स्थानिक प्राणीमित्राशी संपर्क साधून वन विभागाला याबाबतचे कळवले। त्यानुसार करवीर परिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले। प्रथमदर्शनी ती पिल्ले खूपच लहान असल्याने त्यांचे व त्यांच्या आईचे पुनर्मिलन घडवून आणण्याचे वन्यजीव बचाव पथकाने ठरवले। त्यानुसार ती पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर CCTV कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली। 14 तारखेला रात्री 11:30च्या सुमारास त्या पिल्लांच्या आईने त्या ठिकाणी येऊन एका पिल्ला सुरक्षित ठिकाणी नेऊन गेली। त्यानंतर त्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने दुसरी पिल्ले येण्यास अडथळा निर्माण झाला। वन विभागाने हार न मानता दुसऱ्या दिवशी सुद्धा परत त्याच ठिकाणी दुसरी पिल्लू ठेवले व त्याच्यावरही CCTV द्वारे नजर ठेवण्यात आली। रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास त्या पिल्लाची आई परत आली व दुसऱ्या पिल्लालाही सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली। अशा तऱ्हेने आईपासून वेगळे झालेली ती वाघाटीची दोन्ही पिल्ले सुखरूपपणे त्या आईपाशी पाठवण्यात वन विभागाला यश आले। हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उप वन संरक्षक जी गुरुप्रसाद, सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, आशुतोष सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी, विनायक माळी, किरण कुंभार तसेच वन रक्षक विदेश तांबारे यांनी पार पाडली।